गेटवे ऑफ इंडिया. राजा कधीच आला नाही. कार्डबोर्ड मॉडेल दाखवला होता. मुंबईचा गेटवे ऑफ इंडिया. ज्याच्यासाठी बांधला तो राजा कधीच आला नाही आणि ज्यांनी बांधला त्याच दरवाजातून निघून गेले कायमचे. 2 डिसेंबर 1911 साली किंग जॉर्ज पाच आणि क्वीन मेरी मुंबईत उतरले दिल्ली दरबारसाठी. त्यांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया बांधायचं ठरलं, पण बांधकाम सुरूच नव्हतं. म्हणून त्यांना दाखवला फक्त कार्डबोर्ड मॉडेल. खरा गेटवे तयार झाला 1924 साली, तब्बल 13 वर्षानंतर. स्कॉटिश आर्किटेक्ट जॉर्ज विटेटने डिझाईन केलं, इंडो सॅरेसेनिक स्टाईलमध्ये. हिंदू आणि मुस्लिम आर्किटेक्चर एकत्र. बांधकामाचा खर्च होता फक्त 21 लाख रुपये आणि हा सगळा खर्च भारतीय सरकारने उचलला. म्हणजे ब्रिटिशसाठी बांधलं, पण पैसे भारताचे. गेटवे ऑफ इंडिया बांधण्याआधी अपोलो बंदर हे मच्छीमारांचं जेटी होतं. 1915 ते 1919 या काळात समुद्रातून जमीन रिक्लेम केली, नवीन सी वॉल बांधली, मग गेटवे उभारला. मच्छीमारांची जागा गेली, ब्रिटिशचा दरवाजा आला. 28 फेब्रुवारी 1948 साली स्वातंत्र्यानंतर शेवटचे ब्रिटिश सैनिक याच गेटवेमधून भारत सोडून गेले, 21 गन सॅल्यूटसह. ज्यांच्यासाठी बांधला त्यांनीच याच दरवाजातून एक्झिट घेतली. आणि 1961 साली किंग जॉर्ज पाचव्याच्या पुतळ्याच्या जागी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. ब्रिटिशसाठी बांधला, ब्रिटिशच्याच पैशातून नाही, भारताच्या. आणि याच दरवाजातून ब्रिटिश कायमचे निघून गेले. मुंबईच्या अशाच अनोख्या इतिहासाबद्दल रोज सांगतो. चॅनल फॉलो करा.